नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की MST CET ॲडमिशन 2024 संदर्भात पाहू शकता। बघा MST CET संदर्भात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। MST CETच्या सर्वच अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात। त्यासोबतच जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। तर सर्वांनी लगेचच त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा MST CET संदर्भातची आनंदाची बातमी काय ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा BE BTECच्या ॲडमिशन संदर्भात सर्वात अगोदर माहिती आपण या ठिकाणी पाहूया। बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2 साठी 19 तारीख म्हणजेच आज मित्रांनो तुमचे ह्या ठिकाणी कॅप राऊंड 2चे जे काही वॅकंट सीट रिपोर्ट आहे तो त्या ठिकाणी आज नाही उद्या तुमचा कॅप राऊंड 2 साठीचा जो काही वॅकंट सीट्स रिपोर्ट आहे तो त्या ठिकाणी पब्लिश होणार आहे। त्यामध्ये मग तुम्हाला पाहता येईल की किती ज्या काही जागा आहेत त्या ठिकाणी रिक्त आहेत कॅप राऊंड 2 साठी। 19 तारखेला तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजेच उद्या तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती पाहायला मिळणार आहे। किती जागा कोणत्या कॉलेजेसमध्ये उपलब्ध आहे, कोणत्या त्या ठिकाणी तुमची जी काही ब्रांच असेल त्या ब्रांचच्या जागा त्या ठिकाणी वॅकंट आहे ते तुम्हाला उद्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कॅप राऊंड 2 साठी। ठीक आहे। त्याचबरोबर जर आपण पुढे महत्त्वाची माहिती पाहिली तर बघा ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 2 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट। म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 20 तारखेपासून सुरुवात होईल। 22 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। तर बघा सर्वच विद्यार्थ्यांनी अगोदर 19 तारखेला जी काही वॅकंट सीट रिपोर्ट उपलब्ध होणार आहे ते अगोदर बघून घ्या। कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रांचेसमध्ये त्या ठिकाणी किती जागा वॅकंट आहेत ते बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी फिल करा। म्हणजेच तुमचा कॅप राऊंड 2 मध्ये जो काही तुमचा नंबर आहे ते त्या ठिकाणी लागण्याचे चान्सेस असतात। ठीक आहे। तर सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी उद्या जी काही कॅप राऊंड 2 साठीची जी काही वॅकंट सीट रिपोर्ट पब्लिक होईल ती बघून घ्यायची आहे आणि 20 तारखेपासून ऑप्शन फॉर्म भरायला तुम्हाला सुरुवात होईल। पुढची तुमची जी काय अलॉटमेंट होणार आहे तर ती होणार आहे बघा कॅप राऊंड 2 साठीची अलॉटमेंट 26/8/2024 26 ऑगस्टला तुमची कॅप राऊंड 2 साठीची जी काय अलॉटमेंट आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता आपण या ठिकाणी फार्मसी संदर्भातची माहिती पाहूया। तर बघा पुढची माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा फार्मसी संदर्भातची माहिती जर आपण या ठिकाणी पाहिलं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं जी काही डेट आहे रजिस्ट्रेशनची ती वाढणार आहे। तर बघा 20 तारखेपर्यंत वाढलेली आहे। ठीक आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स करू शकता। त्यासोबतच स्क्रुटिनी करण्यासाठी तुम्हाला 21 तारखेपर्यंतची वेळ आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही 21 तारखेपर्यंत त्या ठिकाणी स्क्रुटिनी करू शकता। जर तुम्ही फिजिकल निवडले असेल तर फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करू शकता आणि ऑनलाईन निवडले असेल तर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करून ॲक्नॉलेजमेंट स्लिप जे ती घेऊ शकता। त्यानंतर पुढचं बघा महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी ती 23 तारखेला पब्लिक होणार आहे। ठीक आहे। ऑल इंडिया कॅन्डिडेट्स किंवा मग महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यामध्ये तुम्हाला 24 ते 26 पर्यंत जे काही ग्रीव्हियन्सेस असतील ते तुम्ही रेज करू शकता आणि फायनल जी काही मेरिट लिस्ट आहे ती 28 तारखेला येणार आहे 28 ऑगस्टला। त्यानंतर तुमचे जे काही कॅप राऊंड प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। तर सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, लवकरात लवकर सर्वांनी जे काही अजूनही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका। 20 तारखेपर्यंतची तुम्ही मुदत आहे। तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुमचा आतापर्यंत फॉर्म भरला गेला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा। अजूनही फॉर्म भरला नाही तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचे आहे। आणि BE BTECच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा पहिल्या राऊंडला त्या ठिकाणी नंबर लागला होता का? जर लागला असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा आणि कॅप राऊंड 2 पहिल्यामध्ये तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवू शकता। सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।